आज आपण एक नवा विषय घेऊन मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तो म्हणजे मनुस्मृती या ग्रंथाचं अभिवाचन. आता हा ग्रंथ वाचण्यामागची माझी एक भूमी प्रथम सांगतो, नंतर परत आपण क्रमशः वाचन करूया. आज सर्वात अधिक अन्याय ज्या एका ग्रंथावर झाला आहे तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. अत्यंत कडवटपणे ज्याचा उल्लेख केला जातो तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. सत्य असत्याचा पडताळा आणि अभ्यास न करताच जो कालबाह्य झाला असल्याचे सांगितले जाते तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. ज्याने कधी ग्रंथच पाहिला नाही तो सुद्धा वरीलप्रमाणे आरोप करीत असतो. मनुवाद मनुवाद म्हणून कित्येक जण ओरड असतात. अलीकडे ह्या 20-25 वर्षात तर ही ओरड फार झालेली आहे. या ग्रंथात असं काय आहे पाहावं म्हणून मी श्री मनुस्मृती सार्थ सभाष्य हा ग्रंथ संपादन परमपूज्य वरदानंद भारती, पूर्वाश्रमीचे श्री अनंत दामोदर आठवले यांनी संपादन केलेला आणि श्री राधा दामोदर प्रतिष्ठान पुणे यांची 4थी आवृत्ती 4 एप्रिल 2017 रोजी प्रसिद्ध केली. हा ग्रंथ आपण आता आज वाचायला घेणार आहोत. ग्रंथाची थोडी भाव्य स्वरूप पाहूया. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि ह्या 12 अध्यायामध्ये जवळजवळ 2684 ते श्लोक आहेत. काही ग्रंथामध्ये 2694 सुद्धा श्लोक आहेत सांगितलं. असा हा मूळ ग्रंथ 622-23 पानाचा आहे. एकूण जर पानं ह्या ग्रंथातली पाहिली तर 1040 पानं आहेत. मनुस्मृती हा एक प्राचीन हिंदू धर्मशास्त्र ग्रंथ आहे. याला मानव धर्मशास्त्र या नावाने ओळखले जाते. सन 1794 या ग्रंथाचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले. इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ होय. यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदे तयार केले. मनुस्मृतीमध्ये राजाने कसे गतिशील असावे याबद्दल चर्चा केली आहे. राजाने सदैव सतर्क व दक्ष असले पाहिजे. युद्धकालात राजाने भयभीत न होता पूर्ण तयारीसह तसेच मनोबलासह शत्रूचा निपात केला पाहिजे असंही सांगितलं आहे. किमान 10,000 वर्षापूर्वी मनुस्मृती प्रथम राजा स्वयंभू मनूने या ग्रंथाची रचना केली आहे. ज्यांना हिंदू संस्कृती इतकी जुनी आहे, रामायण महाभारत केवळ काव्य आहेत, तो इतिहास नाही हे सांगायचे आहे, ते मात्र मनुस्मृती इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या कालावधीत झाले असे म्हणतात. आता या ग्रंथात सुरुवातीला ब्राह्मण क्षत्रिय ह्या चातुर्वर्ण्याबद्दल काय म्हणले ते पाहूया. ब्राह्मणाबाबत मनुस्मृतीमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया. प्रथम, ब्राह्मणांची संतती अयोग्य असेल तर तो त्याच्या योग्यतेनुसार शूद्र समजला जातो. म्हणजे केवळ ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला म्हणून त्याला ब्राह्मण समजलं जात नसत. त्याची जी काही पात्रता असेल त्या पात्रतेला खालच्या वर्णातसुद्धा गणलं जात असं. याचप्रमाणे चतुर्थ श्रेणी किंवा शूद्र संतान असेल तर योग्यनुसार प्रथम श्रेणीचा व ब्राह्मण तो बनू शकतो. अशी हा मनुस्मृती कालाची परिस्थिती होती. आता दुसरं एक उदाहरण पाहूया. आपल्याला माहिती असेल कित्येक जणांना दासीपुत्र जाबाल कथा माहीत असेल. तो गुरुगृही जाताना त्याची दासी असलेली जाबाल नावाची आई त्याला सांगते, तुझे गोत्र विचारले गुरुकुलात तर मी जाबाल दासीचा पुत्र आहे असे सांग. त्यामुळं मला गोत्र कुठलं आहे मला माहिती नाही, तो अगदी प्रामाणिकपणे त्या गुरूंना सांग. गुरूंना त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि त्याला गुरूला आश्चर्य वाटलं की जी माता आपलं मुलाचा पिता कोण आहे हे दडवून ठेवू शकत नाही, या कुणापासून मुलगा झाला त्याला सांगता येत नाही, पण तिने त्याप्रमाणे सांगितलं. यावरून तुझी आई सत्य बोलणारी आणि तू सत्य सांगणारा म्हणून त्याने सत्यकाम असे नाव दिले. आणि ह्या जाबालीपुत्र सत्यकामाची सुद्धा एक मनुस्मृती प्रसिद्ध आहे. म्हणजे अगदी खालच्या वर्णाला असला तरी तो वरच्या वर्णापर्यंत त्याच्या अंगच्या गुणाने जाऊ शकत असं मनुस्मृतीमध्ये विवेचन आहे. मनुचे पिता कश्यप, कोणाचा तरी आवाज सुरू आहे.
मनुचे पिता कश्यप व माता कद्रू असे होते. आपण इतिहास पाहिला तर बरेच ऋषी ब्राह्मण वर्णातील नाहीत असं आपल्याला दिसून येतं. पुराण सांगणारे सूत हे ब्राह्मण नव्हते. त्यांना सर्व धर्मशास्त्र पुराण याचे ज्ञान होते आणि ऋषीसुद्धा त्यांना वंदन करत असेल. आपण जर एखादं पुराण जर पाहिलं, वाचायला घेतलं, तर शौनक ऋषी वाच किंवा सुत वाच अशी त्या पुराणातल्या कथांची सुरुवात असते. राजीव दीक्षित यांचं ब्रिटिशपूर्व हिंदुस्थानामधील शिक्षण पद्धती याबद्दल यूट्यूबवरील लेखसुद्धा पाहावेत. तसेच पुण्याच्या सोबतमध्ये सन 1988-19 बाळ गांगल यांचे या विषयावर लेख आले होते. जवळ 17-18 लेख आले होते. ते मी त्यावेळेला वाचले होते. की हा एक आरोप केला जातो की मनूने आम्हाला शिक्षणापासून वंचित केलं, आम्हाला शिक्षण दिलं नाही. असं जर असतं तर हे सूत म्हणजे शूद्र हे इतके विद्वान किंवा ज्यांना ऋषीमुनीसुद्धा वंदन करतात असे कसे झाले असते? हा एक निव्वळ थोतांडवाद किंवा बेदिली माजवण्याचाच प्रकार असा दिसून येतो. त्या बाळ गांगलांच्या हिंदुस्थान पुरुष शिक्षण पद्धतीतील तो नंतर ग्रंथही प्रसिद्ध झालेला आहे. इंग्रजीमध्ये आहे, त्याचं मराठी भाषांतर पण झालेलं असेल. ब्रिटिशांनी इथं आल्यानंतर प्रथम ते बंगाल प्रांत काबीज केला, नंतर मद्रास, आत्ताचा तामिळनाडू आणि नंतर महाराष्ट्र. त्यामुळं ह्या 3 प्रांतात एकंदर लोकसंख्या किती आहे, स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, त्या त्या गावात कोणत्या जमातीचे किती लोक आहेत, याचं अतिशय शास्त्रशुद्ध असं सर्वेक्षण केलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी मांडलं होतं की अगदी छोटंतला छोटं जरी गाव असेल तर त्या गावातसुद्धा अगदी 5-6 मुलं पासूनची गुरुकुलं होती. पंतोजी त्यांना शिक्षण देत होते आणि त्या गुरुकुलामध्ये त्या गावातील किंवा पंचक्रोशीतील सर्व जातीतील, सर्व वर्णातील, जातीत नव्हती त्यामुळे जात नव्हती, सर्व वर्णातील मुलं शिकायला येत असत. एवढंच नव्हे तर त्यांनी सांगितलं होतं पुढं की एखादा अत्यंज असेल, तो जर शिकला होताच, तर त्याची जरी गुरुकुलं असेल त्याच्याकडं सुद्धा त्या गावातील, त्या पंचक्रोशीतील सर्व वर्णाची मुलं शिकायला जात होती. म्हणजे जातीभेद नव्हताच मनूच्या काळामध्ये किंवा मनुस्मृतीच्या ह्याच्यात जातीभेद नव्हता. हे यातून दिसून येतं की एखादी व्यक्ती गुरुकुल चालवते म्हणजे त्या समाजामध्ये बरेचसे लोक शिक्षित असले पाहिजेत. ज्यावेळेला भरपूर लोक शिक्षित असतील तर त्यावेळीच एखादील त्यातला गुरुकुल चालवणारा पंतोजी होऊ शकतो. हे ब्रिटिशांनी आणि नंतर अलीकडच्या ह्या 25-30 वर्षात किंवा 50-60 वर्षात हा केवळ वाद माजवण्यासाठी किंवा समाजामध्ये भेद पाडण्यासाठीच हे केलेलं दिसतं. आजच्या सारखं आपण पाहतो, त्याचं नावही घेऊ शकत नाही आता, पण आता ह्या 15 दिवसात 2 महिन्यात काय चाललेलं आहे सगळं जर पाहिलं तर 2 समाजामध्ये भेदनीती करणं आणि केऑस निर्माण करणं हेच असं दिसून येतं. असं हे सगळं पाहावं, प्रत्यक्ष मनुस्मृतीत काय लिहिलेलं आहे हे वाचावं म्हणून मनुस्मृती ग्रंथ घेतला. त्यातील पाहिलं येते केवळ मनुस्मृती हा एकच ग्रंथ नाही आहे. मगाशी उल्लेख केला जाबालाची सुद्धा त्याच्या नावावर एक स्मृती आहे. असे जवळजवळ 100 स्मृती आहेत. त्यापैकी आद्य ही मनुस्मृती असेल म्हणून त्या मनुच्या नावाने ओरड केली जात असेल. रामायणामध्ये सुद्धा मनुस्मृतीचा उल्लेख आहे. ज्यावेळी वालीला रामाने मारलं तर त्यावेळा त्याने तू का मारलंस मला, मी तुझं काही नुकसान केलेलं नाही आहे, तू माझा शत्रू नाही आहेस, व तू मला का मारलंस असं विचारलं. त्यावेळा रामाने सांगितलं की धर्मशास्त्रानुसार म्हणजेच त्यावेळच्या चालू असलेल्या कायद्यानुसार म्हणजेच मनुस्मृतीनुसार त्यांनी सांगितलं की जे आतंकवादी आहेत, अततायी आहेत, त्यांना ताबडतोब मारलं पाहिजे, त्यांचा निपात केला पाहिजे. त्या आततायी कोण आहेत? ती 6 नावं आहेत. त्यापैकी एक असा आहे की जो स्त्रीचं हरण करतो, अपहरण करतो, तो आततायी आहे, त्याला शिक्षा दिली पाहिजे. मग तू राजा कुठे आहेस म्हणतो, तर मी राजा नसलो आज तरी मी क्षत्रिय आहे आणि राजाची कर्तव्य ती क्षत्रियाची कर्तव्य आहेत, त्यामुळं मी तुला मारलं आहे. मग पुढं तो प्रश्न विचारतो, मग तू असं अडून का मारलंस? त्याला उत्तर दिलं रामाने की आततायी जसा सांगून काही हल्ले करत नाही आहे, त्याप्रमाणे त्याचा निपात करतानासुद्धा त्याला सांगून मी तुला मारणार आहे, एक गाल पुढं केला दुसरा पुढं कर असं सांगायचं नसतं, त्याला एक त्याच्याच पद्धतीने मारायचं असतं. एक उदाहरण होतं,
65 साली कोल्हापुरात सुग शेवडे आले होते, त्यांच्या प्रवचनात सांगितलं होतं. त्यांनी गणितातला एक नियम सांगितला होता. अधिक अधिक गुणिले अधिक, अधिक वजा गुणिले वजा, उणे गुणिले उणे अधिक. ह्या शास्त्रानुसार वाईटाशी वाईट वागणं हे चांगलंच, चांगल्याशी वाईट वागणं हे वाईट. यानुसार तुला मारलेला त्या सांगण्याचा हेतू होता की तुला असंच मारलं पाहिजे. आणि शेवटी त्या वालीचं समाधान झालेलं आहे की आपण चूक केलेली आहे, आपल्या भावाची पत्नी पळवली होती, हे चूक केलं त्याच्या लक्षात आलं. मग शेवटी तो म्हणतो की तुझं बरोबर आहे रामा, एक एवढं कर की माझा जो मुलगा आहे त्याला तू युवराज पद द्यायचं हे कर. ठीक आहे म्हणतो तो, मी तुझ्या पुत्राला युवराज पद दिलं जाईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा होता की त्या काळात सुद्धा मनुस्मृती चालू होती. म्हणजे याला 10,000 वर्षापूर्वीपासून सुद्धा ही मनुस्मृती अस्तित्वात होती. त्यानंतर बऱ्याचशा स्मृती अवलंब झाल्या. आपले नुकताच आपण संविधान दिन पाळला. 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना अंमलात आली आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1951मध्ये पहिली घटना दुरुस्ती करायला पडली. आधी आता 2021पर्यंत जवळजवळ 105 घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकदा जी घटना केली असेल ती काय चिरकाल असत नाही. त्यात कालानुरूप बदल केले जातात, सुधारणा केल्या जातात, काही कमी केले जातात. त्याला काय विलाज नसतो. त्याचप्रमाणे कालानुरूप अशा निरनिळ्या घटना किंवा मनुस्मृती अस्तित्वात आलेल्या. मनुस्मृती किंवा इतर कोणत्या स्मृती हे त्या त्या काळातले कायदे होते, घटना होत्या. आज जे घटनेचं स्वरूप आहे राज्यघटना आहे, तीच त्या काळची राज्यघटना आणि बदल होत गेले. असे 100 स्मृती आजसुद्धा अस्तित्वात आहेत. असं पाहिलं की ह्या मनुस्मृतीचं महत्त्व, आणखीन ह्या स्मृती म्हणजे काय याची थोडीबहुत कल्पना आपल्याला या विवेचन आली असेल. आता ही जी पहिली आवृत्ती काढली होती त्या पहिल्या आवृत्तीबद्दल काय म्हणलं हे थोडक्यात वाचतो. समाजस्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा, सर्वांनीच विचार करावा असा आणि आज अत्यंत विपरीतपणे हाताळला जाणारा विषय म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती संबंधाने बोलायचे झाले तरी चांगल्या माणसाची चिंता वाटते, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळेच या विषयावर ग्रंथनिर्मिती हे काम धाडसाचेच म्हणावे लागेल. पण विचार करणाऱ्या कोण्याही प्रामाणिक माणसाला मनुस्मृतीचे महत्त्व मान्यच करावे लागेल इतके स्वयंसिद्ध आहे. अलीकडच्या 1000 वर्षे सोडली तर त्यापूर्वीची 10,000 वर्षे तरी आपली संस्कृती अबाधितपणे टिकून राहिली आहे. त्याचे रहस्य मनुप्रणीत अशा आपल्या समाजरचनेचेच आहे. अडचण एकच येते की आजच्या सामाजिक परिस्थिती यथार्थ जाण ठेवून मनुस्मृतीची मूलभूत मौलिक तत्त्वे समाज स्वास्थ्याला कशी पोषक आहेत ते आपल्या संस्कृतीच्या संदर्भात सांगण्याची आवश्यकता होती. सुदैवाने ती पूर्तता करणारे व्यक्तिमत्व पूर्वाश्रमीचे प्राचार्य अ.दा. आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांच्या रूपाने आपल्याला लाभते. आपल्या प्रगाढ तत्त्वचिंतनाने, समाज जीवनाच्या सर्वांगीण अलौकिक ज्ञानाने आणि युक्तायुक्तेचा समग्र विचार करून बिनतोड युक्तिवादाने मनुस्मृतीचा अनुवाद आवश्यक तेथे विवरणासह त्यांनी सिद्ध केला आहे. असा हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रकाशित करून भारतीय समाजाच्या हाती देताना श्री राधा दामोदर प्रतिष्ठानला अतिशय आनंद वाटतो आहे. परमपूजनीय स्वामीजींच्या अनेक वर्षाच्या समाजचिंतनाचे ते फल आहे. या ग्रंथात संपूर्ण मनुस्मृतीचा अनुवाद आहेच, पण आवश्यक तेथे आजचे ज्वलंत म्हटले जाणारे सर्व विषय श्लोकानुरोधाने चर्चिलेले आहेत. श्लोकार्थ देताना केलेले स्पष्टीकरण फार मौलिक आहे. केवळ भाषांतराने वाटणाऱ्या समाधानापेक्षा हे आगळे वेगळे आहे. स्वाभाविकच त्या त्या विषयांचे समग्र आकलन आजच्या संदर्भात होण्यास मदत होते. या ग्रंथाची 2 खास वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे या ग्रंथाची स्वामीजींची भूमिका. महाभारताचे वास्तव दर्शन पूज्य स्वामीजींनी आक्षेपकांच्या संदर्भात लिहिले आहे. जरी कोणी पाहिलं नसेल ते अवश्य वाचावं. पुण्यातल्या दामोदर प्रतिष्ठानमध्ये ते आज उपलब्ध आहे. शेजारी यशवंत बुक डेपो तिथेही मिळू शकतात. तर ते अवश्य निदान पुण्यातल्या लोकांनी तरी घ्यावीत.
येथेही या भूमिकेतूनच मनुस्मृतीवरील प्रमुख आक्षेपांचे आपल्या समर्थ लेखणीचे निराकरण स्वामीजींनी केले आहे. स्वामीजींच्या मांडणी पाहिली की त्यांनी या ग्रंथावर अत्यंत परिश्रम घेतले आहेत हे स्पष्ट जाणवते. भारतीय समाजाच्या त्यांच्या मनातील आदर आणि त्या समाजाचे हितचिंतन त्यांच्या लेखनाचा मूळ हेतू आहे असे म्हटले तरी त्यात वावगे काय ठरणार नाही. त्यांचे समाजचिंतन किती विविधांगाने मार्गदर्शन करते त्या भूमिकेत पाहास मिळते. या ग्रंथाचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की आज सर्वसामान्य समाजाने ज्या गोष्टींचा विचार करणे व तदनुसार आचरण करणे महत्त्वाचे ठरते असे समाज प्रबोधन करू शकणारे हितगुज परिशिष्टांच्या प्रारंभी ग्रंथित केले आहे. आणि भूमिकेला आधारभूत अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांनी लिहिलेल्या ग्रंथातील विविध प्रकारांच्या विषयावरील टिप्पणी परिशिष्टात संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या या जिज्ञासूंना विशेष उपयोग होईल अशी आशा आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी अनेक हितचिंतकांनी सक्रिय सहकार्य केल्यामुळे ग्रंथ प्रकाशित करणे आम्हास सुलभ झाले. त्या सर्वांविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. असा हा ग्रंथ प्रगाढ चिंतनाने संदर्भ समृद्ध झाला आहे आणि समाजाने व शासन व्यवस्थेने तो आवर्जून अभ्यासावा असाच हा ग्रंथ आहे. या जवळजवळ 98 पानाची ही प्रस्तावना म्हणून किंवा स्वामींनी केलं हितगुज आहे आणि जवळजवळ 200-250 पानापेक्षा सुद्धा जास्ती त्याची परिशिष्ट दिलेली आहेत. ते ह्या ग्रंथाचं हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि 650 किंवा 600 आसपास मूळ ग्रंथाचं श्लोक आणि त्याच्यावर भाष्य असेल कोण हा मगाशी सांगितल्याप्रमाणे 1040 पानाचा असा हा ग्रंथ आहे. आता थोडा हा जे लेखक आहेत या लेखकांचा थोडा आपण परिचय करून घेऊया. अल्प परिचय करूया. बऱ्याच जणांना माहिती पण असतील. स्वामी वरदानंद भारती म्हणजेच प्राचार्य अनंतराव आठवले. त्यांचा जन्म राधा दामोदरांचे पोटी अनंत चतुर्दशी शके 1842 म्हणजे 26 सप्टेंबर 1920 या दिवशी पुण्यातील शनिवार पेठेत झाला. त्यांचे वडील दामोअण्णा आठवले हे संत कवी श्री दासगणू महाराजांचे मानसपुत्र. आता काही ठिकाणी दासगणू असं म्हणता केवळ तीर्थू दादा असाच उल्लेख आपल्याला वाचायला ऐकायला मिळेल. दामोअण्णासाठी राधाबाईंची वधू म्हणून निवड साईबाबा यांनीच केली व त्यांचा विवाहही शिर्डीतच संपन्न झाला. अनंतराव 3-4 वर्षाचे असतानाच दामोअण्णांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे संगोपन ती दादांनी अतिवात्सल्याने केले. त्यांचे खूप लाड केले. लहानपणी अनंतरावांची प्रकृती म्हणावी तशी चांगली नव्हती. 16व्या वर्षापर्यंत 3-4 वेळा तरी ते विषमज्वराने आजारी पडले. त्या दुखण्यात तीर्थरूप दादा त्यांचे जवळ असत. अगदी रात्र जागतही आणि त्यांच्या अंगावरून आपला कोमल हात फिरवून श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ म्हणत. तीर्थरूप दादांच्या नित्य सहवासाने आप्पावर झालेले शालेय शिक्षणाबरोबर परमार्थाचे उत्कृष्ट संस्कार घडत गेले. 1937 पासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावाखाली राजकारणात उडी घेऊ पाहणाऱ्या आप्पांना तीर्थरूप दादांनी कटाक्षाने राजकारणापासून परावृत्त केले आणि कीर्तन, प्रवचन, लेखन, व्याख्याने याद्वारे समाज जागरण व आत्मोन्नती साधता येते हे हळूहळू पटवून दिले. तीर्थरूप दादांच्या इच्छेप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच फेब्रुवारी 1941 तीर्थरूप आप्पा सौ इंदिराबाईंशी विवाहबद्ध झाले. 1944 त्या आयुर्वेद विशारद झाले. पुढे 1950 साली त्यांनी प्रावीण्यासह प्रथम वर्गात आयुर्विद्या पारंगत ही पदवी प्राप्त करून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांची आयुर्वेद निष्ठा, तर्कपद्धती, कुशल अध्यापन, चिकित्सा कौशल्य पाहून गुरुवर्य नानलांनी त्यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी टाकली व त्यांना आजीव सदस्य करून घेतले. पुढे त्यांनी प्राचार्यपद, रसशाळा प्रमुख ही पदे भूषवली. परंतु पुढे टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील व्यवस्थापनामध्ये नियामक मंडळात मूळ तत्वशीच प्रतारणा होण्याचा व तडजोड करण्याचा प्रसंग आला. तेव्हा आयुर्वेदाशी निष्ठावान असलेल्या तीर्थाप्पांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे त्यागपत्र दिले. 1935-36 साली वारकरी संप्रदायांचे अधर्व्यू श्री केशवराव महाराज देशमुखांचे समोर अनंतरावांचे पहिले कीर्तन झाले. वयाच्या 75 ओलांडल्याने
तीर्थरूपदादांनी आपली कीर्तनाची दुराही 1944 सालापासून पूर्णपणे अनंतरावांच्या खांद्यावर ठेवली आणि तेथपासून कथा कीर्तने, प्रवचने, संवाद, व्याख्याने हे तर त्यांच्या आयुष्याचे एक अंगच बनले. आपली सारी प्रज्ञा, प्रतिभा, आपला दांडगा व्यासंग त्यांनी परमेश्वराची सेवा म्हणून धर्म व संस्कृती सर्वसाठी एखाद्या व्रताप्रमाणे राबविला आणि प्रखर बुद्धिमत्ता आणि उद्योगप्रियतेमुळे त्यांनी महाराजांच्या लोकसंग्रहात भर घातली. 1949मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी अनंतरावांनी तीर्थरूपदादांची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीकृष्ण कथामृत हे महाकाव्य पूर्ण केले. तर त्यानंतर श्री दासगणू महाराजांचे चरित्र व समग्र वाङ्मयी प्रकाशित केले. ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, भगवद्गीता या प्रस्थांतरेचे सखोल परिशीलन करून विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. परंपरा व पारंपरिक मूल्यावर आघात करणाऱ्यांचे खंडन केले. त्यांचा महाभारताचे वास्तवदर्शन हा ग्रंथ या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या वाङ्मयातून त्यांनी राष्ट्र व समाजहिताचे विचार प्रस्तुत केले. 1968 साली गोरटे येथे झालेल्या श्री दासगणू महाराज जन्मशताब्दीचे वेळी दासगणू भक्तांनी प्रतिष्ठान निर्मितीचा विषय पक्का करून आप्पांच्या अचूक मार्गदर्शनाप्रमाणे 1974मध्ये ते पंजीकृत केले. आज ते प्रतिष्ठान समाधी मंदिराच्या गाभारा, ध्यान मंदिर, कीर्तन मंडप, भक्तनिवास, स्वयंपाकगृह, दामोदर वाटिका, गोशाला, वरदचिंतनिका, संजीवन स्मृतिदालन अशा विविध अंगांनी परिपूर्ण झाले आहे. ते एक प्रसन्न साधना केंद्र बनले आहे. तेथे नित्य नैमित्तिक कार्यक्रम, अनुशासनयुक्त पारंपरिक उत्सव महोत्सव होत असतात. अवश्य त्या गोरट्याला आपण एकदा तरी जाऊन यावं, तिथलं कार्य पाहावं असं मला वाटतं. 1987मध्ये पुणे विद्यापीठात ज्ञानदेव अध्यासन निर्मितीसाठी पुणे आणि मुंबई येथे निरपेक्षपणे कीर्तन प्रवचनाद्वारे अत्यल्प काळात अनंतरावांनी काही लाखाचा निधी मिळवून दिला. मात्र ते सदैव प्रसिद्धी प्रामुख राहिले. माझे अवधूरदेही तुझ्या हातून व्हावे ही राधा मातोश्रीची स्वाभाविक इच्छाही अनंतरावाकडून पूर्ण झाली आणि मग पूजनीय दादांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी कैलाश्रम उत्तरकाशी येथे पूज्य विद्यानंदगिरी यांच्याकडून विद्वत संन्यास ग्रहण केला. चैत्र वद्य एकादशी शके 1913. संन्यस्त झाल्यावरही त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य चालूच होते. त्यांच्या अवतार करातील अत्यंत महत्त्वाचे अंतिम कार्य म्हणजेच मनुस्मृती, सार्थ व सभाष ह्या ग्रंथाची निर्मिती. म्हणजे हा ग्रंथ त्यांनी संन्यास घेतल्यानंतर केलेला आहे. त्यांनी श्रावणवद्य एकादशी शके 1924 म्हणजे 3 सप्टेंबर 2002 या दिवशी देह गंगार्पण करण्याचा विचार पक्का केला. त्यापूर्वी 15 दिवस अगोदर आपल्या निकटवर्तीयांना उत्तर काशीस बोलावून त्यांना प्रतिष्ठानाच्या व्यवस्थापनाविषयी आवश्यक त्या अंतिम सूचना दिल्या. परंतु समाधिस्थ होण्याबाबतचा निर्णयाची कल्पना कैलास आश्रमाचे संचालक माननीय उमानंदजी यांनाच फक्त होती. एकादशीच्या दिवशी सकाळी गंगास्नान करून त्यांच्या स्वतःच्या देवघरात स्वामीजींनी आपला उजवा हात श्री वरदनारायणाच्या चरणी ठेवून त्यावर आपले मस्तक ठेवले आणि डाव्या हातात गंगाजलाने भरलेला कमंडलू धरून ते समाधिस्थ झाले. समाधिस्थ होण्यापूर्वी शिष्य परिवारासाठी त्यांनी शेवटचा संदेश लिहून ठेवला. मी म्हणजे ना शरीर, मी मतग्रंथाचा सांभार, त्याचे वाचन चिंतन यथाशक्ती आचरण हीच गुरुपूजा खरी, नीट धरावेस अंतरी. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा. समाधी अवस्थेत जवळजवळ 44 तास राहून त्रयोदशीचे पहाटे म्हणजे श्रावणवद्य 13 शके 1924 ते ब्रह्मलीन झाले. ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीशी असलेले हे विलक्षण साम्य लक्षणीय आहे. त्यांचं थोडक्यात असं चरित्र आपण पाहिलं. आता हा ग्रंथाच्या विषयी जवळजवळ 90-95 पानाची जी भूमिका जी मांडली आहे ती आपण पाहूया. मनुस्मृतीची यथाज्ञान यथाशक्ती सिद्ध केलेली ही नवीन आवृत्ती समाजावर ठेवताना मला समाधान वाटत आहे. या आवृत्तीसाठी भारतीय विद्याभवन या संस्थेने 8 टीकांसह प्रसिद्ध केलेली मनुस्मृतीची संहिता प्रामुख्याने आधारास घेतली आहे. क्वचित सटीक मराठी भाषांतर असलेल्या मनुस्मृतीच्या एका प्रतीचा उपयोग केला आहे. ही प्रत जीर्ण आहे. तिची पहिली पानी उपलब्ध नव्हती. त्यामुळे लेखक
प्रकाशक कोण ते समजले नाही. मी संशोधक नसल्याने त्यांची नावे हुडकण्याचा प्रयत्नही केला नाही. मनुस्मृतीचा येथील अनुवाद शब्दशः नाही. भाषा शक्यतो सरळ सुलभ व्हावी म्हणून आशयावर लक्ष ठेवून भाषांतर केले आहे. काही श्लोकावर लहान मोठ्या टिप्पण्या दिल्या आहेत. त्यांना पाहिजे तर वार्तिक किंवा भाष्य समजावे. अलीकडे कोणत्याही प्राचीन ग्रंथाच्या विषयी त्याचा काळ, लेखक आणि पाठसंहिता निश्चित करणे हाच एक मोठा उद्योग असतो. मी त्या भानगडीत पडलो नाही, कारण कितीही संशोधन केले, विविध अंशांची चर्चा केली तरी साधारण संभवनीयतेपेक्षा त्यातून काही विशेष हाती लागत नाही असा अनुभव सगळीकडेच येतो. म्हणून सहस्रावधी वर्षांच्या परंपरेने चालत आलेली आणि प्राचीन ग्रंथांचा सबळ पाठिंबा असलेली आपली धारणाच प्रमाणभूत मानणे मला इष्ट वाटते. तेव्हा काळ करता पाठ या वादातून सहभागी होण्याचे मला इच्छाही नाही. प्रक्षेप कल्पनाही मला फारशी रुचत नाही. सर्व ज्ञात ग्रंथाविषयींच्या संदर्भातही ती यथार्थ ठरत नाही असा अनुभव आहे. ज्या कारणाकरता अमुक ग्रंथातील अमुक भाग प्रक्षिप्त आहे असे ठरवले जाते, ते सर्व दोष उण्या अधिक प्रमाणात ज्ञात लेखकांच्या प्रसिद्ध ग्रंथातही अनेकदा आढळतात. निरनिळ्या आवृत्त्यातून वा प्रतीतून आढळून येणारी वेगवेगळी श्लोकसंख्या, पूर्वापर विसंगती, चालू प्रकरणाशी सुसंगत न वाटणारे लेखन, लेखनाची शैली भिन्न वाटणे, भाषेच्या जडणघडणीत अंतर जाणणे इत्यादी कारणे तो भाग प्रक्षिप्त मानण्याची दर्शवली जातात. पण हे सर्व दोष ज्ञात लेखकांच्या ग्रंथातही विद्यमान आहेत असे अनेकदा आढळून आले आहे. ते संशोधकांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतरही ही विद्वान मंडळी आपला हट्ट सोडित नाहीत. तुम्ही प्रक्षेप कल्पनेवर कितीही आक्षेप घेतला तरी आम्ही प्रक्षेप मानणारच असे एका विद्वानाने मला सांगितले होते. तरी पूर्वी चर्चिलेलेच एक उदाहरण येथे पुन्हा उद्धृत करतो, म्हणजे माझी भूमिका निदान विचार करण्याच्या योग्यतेची आहे इतके तरी वाचकांना मान्य होईल. क्षमस्व. महाभारतामध्ये द्रौपदीने वस्त्रण प्रसंगी केलेला धावा परंपरागत सर्व प्रतीत स्वीकारला आहे. पण पुण्याच्या भांडारकर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आवृत्तीत हा धावा प्रक्षिप्त म्हणून वगळला आहे. या संशोधित भांडारकरी आवृत्तीतच उद्योग पर्वात 2 ठिकाणी द्रौपदीने धावा केला असा स्पष्ट उल्लेख आहे आणि हे दोन्ही श्लोक महाभारताच्या संशोधन आवृत्तीत आहेत. त्यातील एक जिने धावा केला त्या द्रौपदीच्या तोंडी आहे आणि दुसरा ज्याचा धावा केला त्या कृष्णाच्या तोंडी आहे. पण माझे हे म्हणणे महाभारताचे अभ्यासक असलेल्या त्याच संस्थेचे संबंध असलेल्या एका पंडितांनी मान्य केले नाही आणि त्याकरता श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचाच अवमान होईल असे भलतीच भाषा वापरली. न्यायाविषयी सविस्तर चर्चा इतरत्र केलेली असल्याने येथे विस्तार करीत नाही. महाभारताचे वास्तवदर्शन किंवा गीता प्रवेश या पुस्तकात याविषयी काहीशा विस्ताराने वाचायस मिळेल. महाभारताच्या सर्व प्रतीत स्पष्टपणे उल्लेखले द्रौपदी वस्त्रण झालेच नाही असे अट्टहासाने प्रतिपादणारे विद्वाने आहेतच. तेव्हा प्रक्षेप कल्पनेच्या बहुऱ्यात न सापडता परंपरागत विचार मान्य करणेच अधिक चांगले. आपल्या परंपरागत धारणेप्रमाणे मनुचा काळ ब्राह्मण ग्रंथा इतका तरी प्राचीन आहे आणि ब्राह्मण ग्रंथ हे वेदाचाच महत्त्वाचा भाग असल्याने तो वेदा इतकाच प्राचीन आहे. मंत्रमय संहिता ग्रंथ आणि त्याच्या विनियोगासाठी असलेले ब्राह्मण ग्रंथ मिळून वेद होतो असे आपण मानतो. मंत्र ब्राह्मणयोः वेदः. आपल्या कालगणनेप्रमाणे ब्रह्मदेवाचा एक दिवस 14 मनवंतरांचा म्हणजे सामान्यतः 71 महायुगाचा आहे. सध्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे 51 वर्ष चालू आहे आणि त्यातील पहिल्या दिवसातील 7व्या कल्पातील 7व्या मन्वंतरातील वैवस्वत मनुचा काळ चालू आहे. या मन्वंतराच्या 71 महायुगापैकी 27 महायुगे पूर्ण झाली असून 28व्या युगत चतुष्कापैकी शेवटचे 28वे कलियुग चालू आहे आणि या कलियुगाच्या 4,32,000 वर्षांच्या कालावधीतील 5,103 ही वर्षे चालू आहे. मनुस्मृतीचा काळ या संदर्भात ठरवावा लागेल. ही कालगणना लाखांनी कोटींनी मोजावी लागेल. ख्रिस्त शतकाच्या 3-4 शतके मागे जाण्याचा प्रसंग आला
तरी त्यांचा जीव कासावीस होतो. त्या आधुनिक इंग्रज प्रभावित विद्वानांना आपली ही कालगणना नुसती वाचायला किंवा ऐकायला सोसणार नाही, तेव्हा ती मान्य होण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. मनुस्मृतीचा लेखक कोण? स्वयंभू मनू, वैवस्वत मनू का महर्षी भृगू? हाही वादाचा विषय होऊ शकतो. मनुस्मृती भृगुप्रोक्त आहे, पण म्हणून तिला भृगुसंहिता म्हणणे योग्य नाही. कारण भृगूने मनूचेच विचार जसेच्या तसे बहुधा स्वतःच्या शब्दात, क्वचित ठिकाणी मनूच्या शब्दात सांगितलेले आहेत. जेथे मनूचेच शब्द घेतले असतील तेथे मनूचा उल्लेखही भृगू करतो. सध्या चालू असलेले मन्वंतर 7व्या वैवस्वत मनूचे आहे, म्हणून आपणही मनुस्मृती वैवस्वत मनूची मानणे सहज आणि सरळ आहे. येथे काही ठिकाणी स्वयंभू मनू असे म्हणाला अशा अर्थाचा उल्लेख येतो, पण तो विचारांच्या मूलभूततेचा द्योतक आहे. संहितेचा करता त्यावरून ग्रहित धरण्यास कारण नाही. विद्यापीठाला सादर केला जावा असा हा काही विद्यावाचस्पती पदवीसाठी लिहिलेला प्रबंध नाही. यासाठी तो विषय चर्चेला नाही. महत्त्व वस्तुतः कालकर्त्यापेक्षा विधानांचे असते. आपल्या परंपरेत मनुस्मृतीला जी मान्यता आहे त्याचे मुख्य कारण ती पूर्णपणे वेदावर आधारलेली आहे हे आहे. प्रयोग पारिजात या ग्रंथात म्हटले आहे की वेदार्थोपनिषदत्वात प्राधान्यम तु मनुस्मृते मन्वर्थाविवृता विवृता तु या स्मृती सा विनश्यती यत् सर्वं मनुना प्रोक्तं धर्मशास्त्रम उत्तमं नहि तत्समतिक्रम वचनं हितात्मनः. यातील आशय असा की मनूने आपल्या मनुस्मृती ग्रंथाची जी रचना केली आहे ती पूर्णपणे वेदाच्या आदेशाची संबंध आहे, म्हणून तिला स्मृती ग्रंथात प्राधान्य आहे. मनूने धर्मशास्त्र म्हणून जे काही सांगितले आहे ते श्रेष्ठ प्रतीचे आहे. त्याला धरूनच वागणे आपल्या हिताचे आहे. आपल्या परंपरेत स्मृतिग्रंथांची रचना पुष्कळांनी केली आहे. एके ठिकाणी 18 स्मृतिकार आणि 18 उपस्मृतिकार याचा उल्लेख आहे. यापूर्वी आनंदाश्रम, नागप्रकाशक, मोतीलाल, बनारसीदास इत्यादींनीही अनेक स्मृतिग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यात मनुस्मृती व्यतिरिक्त 25 ते 65 कृती संग्रहित आहेत. मनुस्मृतीच्या खालोखाल याज्ञवल्क्य, पाराशर, देवल, वशिष्ठ यांच्या स्मृतींना मान्यता आहे. मनूच्या अगदी विपरीत अशी विधाने बहुधा कोणत्याही स्मृतिकारांनी केलेली नाहीत. पण काही स्मृतीतून आचार आणि प्रायश्चित मनूपेक्षा सौम्य आहे. हाच नियम अपराधांना मिळणाऱ्या कठोर शिक्षांचा संबंधातही उल्लेखता येईल. समाजव्यवस्थेच्या संदर्भात मुनीने जे 4 वर्ण, आश्रम आणि 4 पुरुषार्थ सांगितले आहेत त्याचाच अवलंब सर्वच्या सर्व स्मृतिकारांनी केला आहे असेच आढळून येते. आणि चातुर्वर्णी व्यवस्था ही जन्माधिष्ठित असल्याचे सर्व स्मृतिकार सांगतात. वर्णसंकराला सर्वांचा सारखाच विरोध आहे. वर्णसंकरामुळेच आणि त्यातील अनुलोम प्रतिलोम मिश्रणामुळे निरनिळ्या जाती उत्पन्न झाल्या असेच बहुतेक स्मृतिकार मानतात. म्हणजे समाजरचनेचे मूलभूत अधिष्ठान सर्वांना सारख्याच प्रमाणात स्वीकार्य आहे असे दिसते. आपल्या देशात राज्ये लहान लहान होती. क्वचित आजचे तालुकेही त्यापेक्षा मोठे असतील. त्यांची आपापसात युद्धेही होत. क्वचित कपटांचा अवलंब करून घातपातही होतच. पण त्यामुळे कुठेही समाजधारणेचा व्यत्यय येत नसे. वर्णव्यवस्था सर्व लहान मोठ्या राज्यातून सारख्या स्वरूपात अस्तित्वात असे. आजही केरळपासून आसामपर्यंत, तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंत वर्णव्यवस्था टिकून असल्याचे आढळून येते. मधूनमधून मोठमोठी साम्राज्य निर्माण होत, पण त्यामुळे समाजधारणेच्या चौकटीला धक्का बसत नसे. 1100-1200 वर्षाच्या क्रूर आक्रमणातून हिंदुस्थानचे सत्व पुष्कळ प्रमाणात टिकून राहिले. हिंदुस्थानचा सर्वनाश झाला नाही याला जी काही कारणे आहेत त्यात आपली वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था ही एक महत्त्वाचे कारण आहे. वैयक्तिक चर्चेत चांगले विचारवंत ही गोष्ट स्पष्टपणे मान्य करतात. अनेक कारणांनी ते तसे उघड बोलत मात्र नाहीत. आता पुढचं जे बोलतं ते माझं आहे. आपल्याकडे बलुतेदार पद्धती होती. गावचे बलुतेदार असत आणि त्यांची गावं वाटणी केलेली असत. ते बलुतेदार त्या गावात जाऊन त्या वर्षाचं बलुतू घेऊन येत असत.
एखादा बलुतेदार वारला, त्याचा मुलगा लहान असेल, तर ते बलुतं बघण्यासाठी त्याच्या विधवेला त्या त्या गावात जाऊन पुन्हा बलुतं मागायला जायला लागत नसत. तर ते गावातले लोक त्या बलुतेदाराचं जे काही वार्षिक द्यायचं असेल ते त्याला गावात त्या विधवेला आणून देत असत. इतकी समाजव्यवस्था त्यावेळेला पाळली जात होते. हे विशेष घेण्यासारखे ह्या बलुतेदार पद्धतीमध्ये. आणि ही जी 5-6 हजार टिकून राहिली होती ती कालारूप होती. आज काळाचा पद बदलला असल्यामुळं ती वाईट होती म्हणून ती नाहीशी झाली नाही तर कालारूप तिच्यात बदल होत गेला. आणखीन दुसऱ्या बलुतेदाराचं वैशिष्ट्य होतं की जो ज्याचा व्यवसाय असेल त्याच्या व्यवसायात दुसरा कोण हस्तक्षेप करत नसत. म्हणून त्याला उत्पन्नाचं साधन निश्चित असत. त्याला ठराविक आपल्याला उत्पन्न मिळणार आहे याची त्याला खात्री असत. त्यामुळे बेकारी किंवा हा प्रश्न निर्माण होत नसत. आज कोणी उठून कोणता धंदा सुरू करतो हे आपण पाहतो. एखादं चर्मकाराचा धंदासुद्धा एका ब्राह्मण दुकान घालून टाकतो हे आपण पाहिलेलं आहे. त्याला मग टीका करायची नाही, पण त्या बलुतेदार पद्धतीमध्ये त्याला निश्चित उत्पन्नाचं साधन, त्याच्या हक्काचं साधन त्याच्या स्वाधीन होतं. त्यामुळे बेकारी किंवा उपासमारी हा प्रश्न निर्माण होत नव्हता. पुढे आता ह्यातलं वाचूया. आपल्या एक सहस्र युगचतुष्काचा एक युगचतुष्क मनुष्याच्या 43,20,000 वर्षाचे आहे. हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढीच त्याची रात्री असते. म्हणजेच ब्रह्मदेवाचे एक अहोरात्र म्हणजे 8.64 गुणिले 10^2 मानवी वर्ष इतका ब्रह्मदेवाचा दिवस होतो. त्याच्या संकल्पनाने सृष्टी रचनेचा आरंभ होतो. त्याची रात्र ही लयीची रात्र आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 कल्प होतात. एकेका कल्पाचा एक मनू असतो. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतरे होत असतात. ब्रह्मदेवाच्या आता ही सगळी कल्पना आपल्या डोक्यात जाण्यासारखी आहे. सगळी ती कालमनी आणि तिथली वर्ष आपण पाहिली तर ब्रह्मदेवाच्या 100 वर्ष आयुष्यातील आतापर्यंत 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 91 वर्षाचा सध्या म्हणजे बहुधा पहिलाच दिवस चालू आहे. या पहिल्या दिवसात एकूण 14 मन्वंतरे व्हायची आहेत. 14 मन्वंतरांची नावे पुराणादी ग्रंथातून आली आहेत. ती क्रमाने अशी: स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सर्वणी, दक्ष सार्वणी, ब्रह्म सार्वणी, धर्म सार्वणी, रुद्र सार्वणी, रौच्य आणि भौत्य अशी ही 14 मन्वंतरं आहेत. या नावासंबंधी पुराणामध्ये मतभेद आहेत. विशेषतः 9 ते 14 मनूंच्या नामाविषयी पाठभेद आहेत. सध्या पहिली 6 मन्वंतरे पूर्ण झाली असून 7व्या वैवस्वत मन्वंतराचे 28वे कलियुग चालू आहे. आज जी मनुस्मृती प्रसिद्ध आहे ती मुळातच स्वयंभू मनूने सांगितलेली असून तिची मांडणी मनूच्या पट्टशिष्य असलेल्या भृगूने केली आहे. सध्या वैवस्वत मनूचे तिचीच पुन्हा मांडणी नव्याने केली असणार. आधुनिक विचारवंतांना, विशेषतः इतिहासाच्या मागोवा घेणाऱ्यांनाही हे सर्व न उलगडणारे कोडे गौडबंगाला वाटत असणार. या प्रकरणात शब्द प्रामाण्य वाचून कोणतेही प्रमाण उपलब्ध होण्याची शक्यता नाही. सध्या तरी नाहीच नाही. ती वादात खोल शिरण्याचे मला कारण नाही. मी सध्या उपलब्ध असलेली मनुस्मृती आहे तशी प्रमाण मानून तिच्या संबंधीचे माझे विचार वाचकापुढे मांडित आहे. कितीही नाकारले तरी आपण सर्व मानव मनूचेच वंशज म्हणून मानव आहोत. निरनिळ्या भाषेतील मनुष्यवाचक शब्द मनुष्य शब्दावरूनच निघालेले आहेत. काही मतभेद असू शकतील, पण त्यासाठी सर्व परंपराच नाकारणे हे काही बुद्धिमत्तेचे लक्षण नाही. मनुस्मृतीचे महत्त्व जगातील पुष्कळ विचारवंतांनी मान्य केले आहे. समाज, शासन, न्याय यासंबंधी सूक्ष्म विचार करून नियम सांगणारा मनू हा पहिला पुरुष आहे. त्याने मांडलेले अनेक विचार आजही सर्वमान्य होण्यासारखे आहेत असे मत पुष्कळांनी प्रतिपादले आहे. मनुस्मृतीचे परलोक, पुनर्जन्म मान्य केला असला आणि त्यांच्या अनुषंगाने काही कर्मकांड, काही विधिनिषेध सांगितले असले तरी मनूचा मुख्य भर ऐहिक जीवनातही सात्विक आणि समृद्ध असावे यावरच आहे. त्या दृष्टीने मनुस्मृतीचे वर्णव्यवस्था आणि आश्रमव्यवस्था लावून दिली आहे. मनूने वर्णव्यवस्था सांगितली आहे. स्त्रियांच्या वर्तनाविषयी काही मर्यादा उल्लेखलेल्या, अस्पृश्य म्हणून वर्णसंकरापासून उत्पन्न झालेल्या एका गटाचा उल्लेख केला आहे. याविषयी पूर्वी विस्ताराने लिहिले आहे. आता नित्यकर्म, श्राद्धादीवर दिलेला भर, राजांची कर्तव्ये, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था,
अर्थकारण याविषयी त्यामागील भूमिकांच्या दृष्टीने काही विचार मांडणे आवश्यक आहे. वास्तविकतेने विधिनिषेधपर असलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप सांगताना म्हणून प्रथम सृष्टीची उत्पन्न कशी होते ते सांगितले आहे. हे लक्षात घेतले म्हणजे म्हणून विस्तारलेल्या कर्मकांडांचे महत्त्व लक्षात येऊ शकते. पृथ्वी व्यतिरिक्त निरनिराळे लोक अस्तित्वात आहेत. त्यात केवळ स्वर्ग आणि नरक एवढेच दोन भाग नाही, तर विश्वाच्या शासनात सहभागी होणारे आणि मनुष्य लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले अनेक देवतागण आहेत आणि त्यांचे स्वतंत्र लोकही आहेत. मनुष्याच्या जीवांच्या मंत्रशक्तीच्या आधारे केलेल्या क्रमामुळे या देवता लोकांचे संबंध प्रस्थापित होतो आणि त्याचा लाभ त्याला इहलोकी तसाच परलोकही मिळू शकतो. अशी पुष्कळ दृढ श्रद्धा आहे. तिला काही आधुनिक बुद्धिवादीही समाजात त्याप्रमाणे गबाळी मानण्याचे काही कारण नाही. गुरुत्वाकर्षण, वीज, चुंबक, ध्वनी, प्रकाश ह्या अशा जशा शक्ती आहेत आणि त्याचा उपयोग करून आधुनिक विज्ञानात संगणक, दूरदर्शन, अवकाशाने, क्षेपणास्त्रे, दूरनियंत्रणाची व्यवस्था अशा वस्तुता सामान्यतः चमत्कार वाटाव्यात अशा कितीतरी गोष्टी आपण आज अनुभवित आहोत. कारण त्यामागील कार्यकारणांची मीमांसा शास्त्रज्ञांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण मान्य केली आहे. त्यामुळे आज तरी कोणी आश्चर्य होत नाही. यावेळी मला 1965-66च्या सुमारास मुंबई चेंबूरचे सुग शेवडे कोल्हापुरात प्रवचनासाठी आले होते. त्यावेळी चित्रगुप्त एक शास्त्रीय सिद्धांत असं त्यांनी विवेचन केलं होतं. नंतर छोटीशी पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की आपण ज्या मानसिक, कायिक, वाचिक ज्या क्रिया करतो त्याचं चित्र आपल्या न कळत होत असतं असं त्यांनी सांगितलं होतं. त्याला एक त्यांनी उदाहरण दिलं होतं की आकाशवाणी तेव्हा टी व्ही आलेला नव्हता भारतामध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरून 7 वाजता एक काहीतरी गीत प्रक्षेपित केलं. आपण आपल्या कोल्हापुरात बसून इथं किंवा जो गावात असेल त्या ठिकाणी बसून ते गीत ते पुणे केंद्र लावलं. त्याची ते हे असेल केंद्राची काय नंबर वगैरे तळ केलं लावलं की आपल्याला ते त्यावेळी प्रक्षेपित केलेलं गाणं पद इथं ऐकू शकतो, लेक्चर ऐकू शकतो. हे जसं होतं म्हणजे प्रक्षेपित करणारा आणि तो पुन्हा इथं आला स्वीकारणारा यांचं हे जुळलं की आपल्याला तिथलं केलेलं लगेच ऐकू येतं. हे जसं आहे तसंच त्यांनी सांगितलं पुढं की असे काही शोध लागले. त्यामुळे 10-15 मिनटाचा कालावधी होता की समजा मी इथं 6:40ला बोलतो आहे, जागा ठरलेली आहे, मी बोलतो या ठिकाणी आहे आणि 6:45ला 6:50ला जर स्पेस अँड टाईम ॲडजस्ट करणारं आणि त्याप्रमाणे यंत्र केलं की मी जे 6:40ला बोललो होतो ते बोललेलं टेप मला करता येतं असं त्यांनी तो विषय मांडला होता. आणि 10, 15, 20, 25 मिनटंसुद्धा असा कालावधी करून त्या काळात त्यांनी ते संशोधन केलं सांगितलं होतं. म्हणजे की हा सुद्धा शब्दो नित्या की आपण जे बोलतो ते शब्द नित्य असतात, कुठे नाहीसे होत नाही आहेत हे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे आपण ज्या ज्या कायिक, वाचिक, मानसिक क्रिया करत असतो त्याचं सतत चित्रण होत असतं आणि मग त्याहून तो करणारा गुप्ततेने करणारा म्हणतो चित्रगुप्त. आपण जी कल्पना मांडलेली आहे ती कल्पनेचं वास्तव्य आहे आणि त्याप्रमाणे घटना घडत असतात. आपण पाहतो एखादी व्यक्ती असते, अगदी छान सोज्वळ दिसत असते ते, परंतु त्याच्याकडून असं एखादी विपरीत कृत्य घडत असतं की आपण त्याची अपेक्षा करू शकत नाही आणि त्याला पण कळत नाही की माझ्याकडून हे कसं घडलं. एक कोल्हापुरात घडलेली घटना आहे. आम्ही ज्या वाड्यात राहत होतो त्या वाड्यातला एक मुलगा होता आणि 20-21 वर्षाचा असेल. त्याच्या बहिणीकडून असं काहीतरी वाईट कृत्य घडलं असेल म्हणून त्या बहिणीचा त्यांनी खून केला. केस चालली हा सगळा निराळा. पण नंतर त्यालाच वाटायला की आपण बहिणीला कसं काय मारलं. म्हणजे ह्या तुमच्या मनात जे विचार चालू असतात, वाईट विचार चालू असते त्या बहिणी असताना ती काय वागली वगैरे वगैरे की तसेच वातावरणानुसार विचार असतात आणि मग ते विचार अशा माणसाला आकृष्ट होतात आणि त्याच्याकडून कृती घडते असं दिसून येतं. आणखीन एक उदाहरण वाचायला नव्हतं, मुंबईमधलंच असेल का कुठल्या गावातलं असेल का, तर विसरजवळ 30-40 वर्षांनी वाचलं होतं. एखादा खून केल्यानंतर त्याच्या ज्या काय वस्तू वापरल्या असतात ते केस झाल्यानंतर काही ठराविक काळानंतर त्या बाजारात विकल्या जातात. तर एक जांबिया असा सुंदर नक्षीदार केलेला जांबिया होता आणि तो त्या बाजारात विकायला आलेला होता. त्या एका व्यक्तीने घेतला आणि ज्याने विकत घेतला त्याच्याकडून पुन्हा तसाच खून झाला, पुन्हा त्याच्यावर केस झाली वगैरे ते पुन्हा तो पकडला गेला. नंतर त्या लक्षात आलं की
हा तांबे आपण मागं विकलेला होता पोलिसला, त्यातून घडलं ते. म्हणजे त्या वस्तूवर सुद्धा त्या वातावरणातल्या त्या तुमच्या क्रियेचा परिणाम होत असतो. आणखीन एक उदाहरण सांगतो, पुढे जाऊया. 1990च्या ऑगस्टमध्ये जीवन विकास या मासिकात एक लेख आला होता. परदेशी माणसानं तो केला होता. त्यांनी 2 छोटी छोटी यंत्र केली होती बेडक्याच्या आकाराची, एल्मर आणि एलसी. एल्मर हे मेल आणि एलसी फिमेल अशी त्यांनी कल्पना केली होती. आणि त्या काही गोष्टी त्या दोन्ही यांत्रिक बेडक्यांना त्यांनी फीड केलेल्या होत्या. आणि साधारण त्यातली बॅटरी डाऊन झाली की अमुक ठिकाणी जायचं, चार्जिंगला जायचं, असं जायचं तसं जायचं, अशा काही क्रिया त्या फीड केल्या होत्या, आपण करायच्या. परंतु ही बेडकी जी होती फिमेल, तर तिला ज्या फीड केलेल्या घटना होत्या त्याच्यापेक्षा विपरीत घटना घडत होती. मग त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं त्या लोकांनी की ह्या वातावरणातसुद्धा अशा काहीतरी क्रिया असल्या पाहिजेत. त्या क्रिया त्या बेडकीनी ॲडॉप्ट केल्यापासून त्या प्रगट केल्या आहेत. आपल्याला सुद्धा असाच अनुभव येतो. आपण उटक मंड म्हणा, आणखीन अशा थंड हवेच्या ठिकाणी जातो, त्यावेळी आपल्या मनात येणारे विचार आणि सज्जनगड, आळंदी, आणखीन या पंढरपूर अशाच्या ठिकाणी देवळात गेल्यानंतर येणाऱ्या विचारांचा आपला आपण अनुभव घ्यावा. किती विपरीत होतो की त्या ठिकाणी वातावरणाला, त्या लोकांच्या वातावरणातील लहरींचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. हे जसं त्याप्रमाणे होत असतं. म्हणून आपल्याकडं सायंकाळी कातर वेळी म्हणलेली आहे की अशा वेळी अपशब्द बोलू नयेत. या एक रावणाच्या पौलस्त्य पूर्वज, त्यांना एक मुलगी झाली होती आणि ती मुलगी रडत होती. संध्याकाळची वेळ होती. थांब, तुला मी राक्षसाला देतो असं ते बोलला. रस्त्यावरून एक राक्षस चालला होता. तो आला, थांब, मला मुलगी दिलीस ना, दे मुलगी मला, असं म्हणून त्या मागला. मग तो म्हणा, नाही मी चेष्टेत म्हणलो, कोणी बोललो वगैरे. नाही नाही, तू कसा आहे बोललास, तू बोललास ना. आता मला लहान आहे अजून, ते 5-6 महिन्याचे, अजून दात आलेले नाहीत, रांगत नाही आहे, मग थोडं 6 महिन्यांनी आहे, असं त्याला फिरवत नेतो. अशी ती कथा आहे. पण सांगण्याचा मुख्य उद्देश आता मग घेण्याचा आहे की अशा वेळी आपण अपशब्द घरात बोलू नयेत. वास्तू तथास्तु म्हणा तत्पर असतात. म्हणून आपल्याला सांगा की सांज जात असताना चांगलं श्लोक म्हणा, काय तुमचे शुभंकृती म्हणा किंवा रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र अशी म्हणावीत आणि ती वेळ साजरी करावी, असा जो संस्कार आपल्याला तो त्यासाठीच आहे. पुन्हा त्यातला भाग असतो. मंत्र ही अशीच एक शक्ती आहे. आज तिच्याभोवती अद्भुततेनेच एक वलय निर्माण झालेले आहे. त्याचे कारण मंत्रविज्ञान कोणी अधिकारी पुरुषाने सविस्तरपणे प्रतिपादलेले नाही. मंत्रशक्तीचा अनुभव यायचा तर त्यासाठी मुख्यतः मंत्रप्रयोग करणाराची शरीर, मन, बुद्धी आणि देश, काल, परिस्थिती हीच महत्त्वाची साधने असतात. मंत्रामध्ये विशिष्ट अनुक्रमाने अनुपूर्वीचे स्वर, वर्ण, व्यंजनांची रचना केलेली असते. तेथे निर्माण झालेल्या शब्दांचे अर्थदृष्ट्या महत्त्व गौण असते. त्या शब्दांच्या व वर्णांच्या उच्चारातून निर्माण होणारे स्वर, ध्वनी, त्यांचे स्पंदन, त्यांची कंपने त्यांना महत्त्व असते. त्यांचे स्वरूप योग्य प्रकारे नियंत्रित करावे लागते आणि त्या वर्णाचा वा शब्दांचा उच्चार करण्याचे सामर्थ्य तसे प्रयोग करू इच्छिणाऱ्याच्या शरीर, मनबुद्धीत असावे लागते. सतारीसारख्या तंतुवाद्याचा विचार केला तर ही गोष्ट लक्षात येऊ शकेल. सतारीकरिता विशिष्ट जातीचेच लाकूड अधिक चांगले समजले जाते. सतारीच्या दांड्यातील पन्हळ योग्य लांबीची, रुंदी, खोलीची असावी लागते. पन्हळीचा आकार आणि कडेची जाडी यालाही महत्त्व असते. तीच गोष्ट दांड्याच्या खाली असलेल्या भोपळ्यासारख्या पोकळ भागाची. सोने आणि चांदी हे धातू मौल्यवान असले तरी सतारीला तारा लागता त्या लोखंडी पोलादाच्या. त्या तारांची जाडी झंकाराच्या दृष्टीने योग्य प्रकारची असावी लागते. खुंट्या, पडदे, मणी त्यांच्या रचनेत, मांडणीत विशिष्ट असावी लागते. आणि यानंतर मग वाजविणाऱ्यांचे कौशल्याचा भाग असतो. ते उणे अधिक असेल त्याप्रमाणे सतार वादनातील माधुर्य, आकर्षण प्रगट होत असते. हीच गोष्ट मंत्र आणि त्याचा उच्चार करणाऱ्यांच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे. मंत्रसाधना हे एक मोठे अवघड प्रकरण आहे. त्यासाठी दीर्घकाल साधना करावी लागते. साधना करणाऱ्यांचे शरीरही साधना करण्यास योग्य असे असावे लागते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहार विहारांचे नियम पाळून ते तसे राखावे लागते. साधनेत काटेकोरपणा आणि सातत्य याला फार महत्त्व आहे. यासाठी दीर्घकाल वाट पाहावी लागते आणि धैर्याने प्रयत्नात थोडेही शैथिल्य येणार नाही
हे लक्षात ठेवून वागावे लागते. या ठिकाणी मला आणखी एक थोडं उदाहरण असं वाटतं की एखादी सतार म्हणा किंवा कुठलंही तंतुवाद्य असेल, ती खोलीत असावीत आणि एक तंतू दुसरा वाजवत असावा. त्या स्वराचा परिणाम इतर न वाजवणाऱ्या तंतूवर होतो, त्या वाद्यावर होतो आणि त्यातून जसं ह्या वादकाने वाजवलेले असतील स्वर तसे त्या इतर तंतुवाद्यातून येऊ लागतात. हे अनुभवसिद्ध झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे होता. किंवा असाच आपल्या मंत्रांचा सुद्धा परिणाम होत असतो इथे. हे पाहण्यासारखे आहे. म्हणून सांगितलेले स्नान, संध्या, जप, पंचमहायज्ञ, आहार विहार संबंधीचे विधी निषेध हे सर्व मंत्र आणि शरीर याच्या सिद्धतेसाठी उपयोगी पडायचे असते. म्हणून सांगितलेल्या कर्मकांडात श्राद्धाचे विशेष महत्त्व आहे. इतर स्मृतिग्रंथातूनही हा विषय प्राधान्याने उल्लेख केलेला आहे. देव आणि पितर यांना उद्देशून हे कृत्य करायचे असते. त्यामुळे देवलोक पितृलोकांशी मनुष्यलोकाचा संबंध जोडला जातो. देव आणि पितर यांच्या संतोषामुळे अनिष्टाचा परिहार आणि इष्टाची प्राप्ती याचा संभव वाढतो. हे सामर्थ्य मंत्राचे आहे. याच्या जोडीला श्रद्धेचे, भावाचे पाढवळ असल्यास अनुभव विशेष रीतीने येतो. मनुष्याच्या शक्याशक्यतेचा विचार करून याविषयीची कृती सहज आणि सोपी झालेली आहे. त्यालाही शास्त्राचा आणि परंपरेचा आधार आहे. श्राद्ध हे बाप, आजा, पणजा यांना उद्देशून प्रामुख्याने केले जात असले तरी ते केवळ त्यांच्यापुरतेच नसते. पितृलोकातील पितर हा जो देवतागण, त्यांचा प्रसन्नतेचा भागही श्राद्ध या कर्माशी संबंध आहे. म्हणून आपले प्रत्यक्ष पितर आज आता पितरलोकात आहेत किंवा नाहीत, ते स्वर्गलोकी गेले असतील, पुन्हा कुठे जन्माला आले असतील, अशा स्थितीत त्यांच्या नावाने केलेल्या श्राद्धाचा उपयोग काय, अशी शंका घेऊन श्राद्ध करण्याचे टाळू नये. श्राद्ध या विषयाचा इतका विस्तार आणि नेमकेपणा केवळ हिंदू परंपरेतच आहे. हे जरी खरे असले तरी यामागील भाव मनुष्य जाती ते जेथे कोठे आहे तेथे उपस्थित आहे आणि त्याला अनुसरून काही विधीही केल्या जातात. हिंदू धर्माने मनुष्यामध्ये नैसर्गिकपणे असलेल्या प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र निर्माण केले आहे. ते आपापल्या परीने विशिष्ट विज्ञानाशी संबंधित आहे. काही लोक म्हणतात मग त्यांना मग मुक्ती नाही का, काय बरं ते? त्याचा उद्देश होता सांगितला जातो की ज्या जन्मात ते आहेत त्या जन्मात त्यांना सगळं मिळावं, हा त्या मागचा हेतू ठेवून आपण श्राद्ध केलं पाहिजे असंही सांगितलं जातं. प्रज्ञालोक या भारतीय संस्कृतीचा प्रसारासाठी वाहून घेतलेल्या त्रैमासिकात हे नागपूरहून प्रसिद्ध होते. मंत्र, श्राद्ध या विषयांचा उबाव निरनिराळ्या अंकात पुष्कळ प्रमाणात आलेला आहे आणि त्याची उपयुक्तता पटवून देण्याचे प्रयत्न साक्षपणे केला आहे. सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीने हे दोन्ही विषय अतींद्रिय आहेत, हे खरे. पण सात्विक बुद्धीच्या प्रज्ञावान पुरुषाने हे विषय कळकळीने प्रतिपादले आहेत. ते महापुरुष तपस्वी, निस्पृह आणि सर्व भूतांच्या हितांची चिंता वाहणारे असेच होते. प्रामाणिक राहून त्यांच्या आदेशाचे यथाशक्ती पालन करणे हेच हिताचे आहे. श्राद्ध हे कृतज्ञतेचे प्रतीक आहे. कृतज्ञता हा माणसाचा सर्वात मोठा सद्गुण आहे. कृतज्ञपणाला प्रायश्चित नाही असे आपले शास्त्र सांगते. घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. तशी असावी, पण त्यासाठी घरामध्ये परंपरागत कुळधर्म, कुळाचार, पंचमहायज्ञ, श्राद्ध, पक्ष, वडिलांच्या गुरुजनांचा आदर सन्मान या गोष्टी कटाक्षाने घडत राहिल्या पाहिजेत. त्यामुळे अनिष्ट दूर राहण्यास, नाहीसे होण्यास मोठे सहाय्य होते. जो नास्तिक आहे, ईश्वरी सत्तेवर, परलोकावर, कर्मविपाकाच्या त्रिकालाबाधित सिद्धांतावर ज्याची श्रद्धा नाही त्याला या गोष्टी पटणार नाहीत. पण त्याला पटत नाहीत म्हणून या सर्वांचे सत्यत्व काही नाहीसे होत नाही. वास्तवात असणाऱ्या सगळ्याच गोष्टी अनुभवास येतात असे नाही. गुरुत्वाकर्षणाची जाणीव होत नाही. शरीरावर असणाऱ्या वायुमंडळाचा मनावधी भाराचे भान कोणासच नसते. पृथ्वीच्या स्वतःभोवतीचा तशी 1 सहस्र मैलाचा आणि सूर्यावरती तशी 66 सहस्र मैलाचा प्रचंड वेग कोणाच्या कधीच अनुभवास येत नाही.
शास्त्रज्ञांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच या सर्वांचा स्वीकार करावा लागतो. अशी परिस्थिती, श्राद्ध संकल्पना, परलोक या गोष्टी अमान्य करणे हे काही बुद्धिमत्तेचे लक्षण नाही. परलोकाच्या संभवनीयता तर अलीकडे काही भौतिक शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ मान्य करू लागले आहेत. अंतराळ अनंत अपार आहे. त्यात शतावधी सहस्रावधी आकाशगंगा तारकामंडले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आपल्याला दिसणाऱ्या सूर्याच्या ग्रहमंडळातील एक ग्रह आहे. आपल्याला जी आकाशगंगा अंधार रात्री मधून दिसते तिच्यातील आपले सूर्यमंडळ हा अगदी नगण्य असा एक लहानसा भाग आहे. आपल्याच आकाशगंगेत असे सहस्रावधी सूर्य आहेत. एकमेकापासून लक्षावधी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या आकाशगंगातून आपल्या सूर्यमालेसारख्या कितीतरी सूर्यमाला आहेत. त्यात पृथ्वीसारखे समृद्ध विकसित अनेक ग्रह असणे संभवनीय आहे. आपल्या परंपरेमध्ये भुवः स्वः मह जन तपः सत्यम असे 7 वरचे, तर अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल असे 7 खालचे लोक मानले आहेत. उपनिषदे, स्मृतिग्रंथ, पुराणे यातून यांचा उल्लेख येतो. यातील भूलोक म्हणजे पृथ्वी, तिच्या दृष्टीने वर आणि खाली असे शब्द सोयीस्कर वापरले आहेत. ते स्थूलदृष्टीने दिग्दर्शक आहेत. यामधील अंतरे लक्षावधी प्रकाशवर्षाची आहेत. म्हणून भौतिक दृष्टीने त्या सर्वांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे अशक्यप्राय आहे. पण त्याचे अस्तित्वच नाही हे म्हणणे मात्र साहसाचे आहे. पतंजलीने आपल्या योगशास्त्रात या विविध लोकांचे ज्ञान होणे अशी एक सिद्धी सांगितली आहे आणि तिच्या प्राप्तीसाठी एक विशिष्ट साधनाही सांगितली आहे. अर्थात ते प्रकरण फार कठीण आहे, पण महामुनी पतंजलीसारख्या एका थोर अधिकारी असलेल्या तत्ववेत्ता हे सांगतो आहे. त्यावर अविश्वास दाखविण्याचे काहीच कारण नाही. जी गोष्ट परलोकाची तशीच काहीशी ईश्वरी सत्तेची. कार्याच्या मागे कुणीतरी समर्थ करता असणे ही गोष्ट प्रत्यक्षगम्य अशा व्यावहारिक सत्तेत कधीच नाकारता येत नाही. वेरूळचे लेणे बांधणारा स्थापत्य विशारद कोण, शिल्पशास्त्रज्ञ कोण याचे ज्ञान आज कोणालाच नाही. तसे होण्याची शक्यताही नाही. म्हणून कैलासासारखे लेणे आपोआप घडले, भूमीतून स्वयंभूपणे प्रगटले हे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच सृष्टीत आपोआप नाही, सर्व काही योजनाबद्ध रीतीने चाललेलं असते. ही योजना ज्याने आखली तोच ईश्वर. या ठिकाणी मी आज थांबतो. उर्वरित भाग उद्याच्याला वाचन होईल. जय जय रघुवीर समर्थ.